जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हत स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, DMER मुंबई म्हणजेच डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मुंबई या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पोस्ट होत्या, काही पोस्ट होत्या त्या अ ग्रुपमध्ये होत्या, काही ज्या पोस्ट होत्या त्या ब ग्रुपमध्ये होत्या, अशा एकूण 1100+ ज्या आहेत त्या जागा होत्या. त्या ज्या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल होतात किंवा तुम्ही एक्झाम दिली असेल त्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ काय जाऊ शकतो, तो कट ऑफ जो आहे तो साधारण काय जाऊ शकतो, त्याचा रिस्पॉन्स किंवा ज्या विद्यार्थ्यांनी जे आहे ते आपल्यासोबत जी रिस्पॉन्स शीट किंवा आपण त्याला म्हणू शकतो आन्सर शीट ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे शेअर केली आहे. भरपूर विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थी टेक्निकल पोस्टचे आहेत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचाच रिस्पॉन्स आपल्यापर्यंत आलेला आहे. अगोदरच क्लिअर करून घेतो, भरपूर विद्यार्थ्यांनी जे आहेत ते रिस्पॉन्स पाठवलेले नाही आहेत, म्हणून प्रत्येक गोष्टीचं तंतोतंतच कट ऑफ ठरेल याची तुम्ही थोडं तारतम्य ठेवायचं आहे. कारण जो रिस्पॉन्स आला आहे त्याचं तंतोतंत कट ऑफ ठरू शकतो, परंतु ओव्हरऑल पूर्ण कट ऑफ सांगताना काही कट ऑफ जे आहेत ते आपल्या कट ऑफपेक्षा जास्त जाऊ शकतात किंवा कमी जाऊ शकतात, त्यावर तुम्ही रिलाय होऊ शकतात. चला विद्यार्थ्यांना, आपला कट ऑफ सांगताना तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, हा कट ऑफ जो आहे तो प्रिडिक्शन असणार आहे किंवा संभाव्य कट ऑफ असणार आहे. या कट ऑफमध्ये बदल होऊ शकतो. आता फर्स्ट की आन्सर की आलेली आहे, त्याला ऑलमोस्ट 5 ते 6 दिवस झालेले आहेत. फर्स्ट की आन्सर की आल्यानंतर तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकतात. इथं जे आहे ती ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देऊन देईल. त्या लिंकवर जाऊन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तिथं त्या लिंकवर जाऊन जे आहे ते तुम्ही तुमची ID पासवर्ड टाकून तुमचा जो आहे तो तुम्ही ज्या पोस्टसाठी पेपर दिला असेल त्या पोस्टची तुम्ही आन्सर की डाउनलोड करू शकता आणि तुमचे मार्क्स जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित कमेंट बॉक्समध्ये पुट करू शकतात. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, परीक्षेचे स्वरूप काय होतं अगोदर ते समजून घ्या, कारण भरपूर विद्यार्थ्यांना परीक्षेचं स्वरूप काय असतं ते माहीत नसतं. तर परीक्षेचं स्वरूप होतं ते प्रत्येक प्रश्नास 2 गुण देण्यात आले होते, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर मराठी इंग्रजी भाषेचं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा घेण्यात येईल. CBT होती तुमची. त्यानंतर ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदांकरिता उमेदवाराची निवड करताना संगणक म्हणजे CBT टेस्ट जी घेण्यात येणार आहे त्या परीक्षेचं स्वरूप इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी यावरील 100 प्रश्नांकरिता एकूण 200 गुणाची परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे 100 प्रश्न असतील आणि 200 गुण असतील अशा पद्धतीने पॅटर्न होता. आणि जे प्रोफेशनल टेस्ट म्हणजे व्यावसायिक चाचणी जे घेण्याची जी आवश्यक आहे अशा पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरिता प्रत्येकी 30 गुण ठेवणे व एकूण 120 गुणांची परीक्षा त्यांची होणार आहे. मग आता काही विद्यार्थ्यांचे 120 गुण आहेत त्या पोस्टसाठी, जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी. काही विद्यार्थी असतील ज्यांनी टंकलेखन केलं असेल किंवा तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात, ज्या विद्यार्थ्यांनी निम्न श्रेणी लघुलेखन, उच्च श्रेणी लघुलेखन, वाहन चालक असेल, त्यानंतर कॅटेगरी, असे भरपूर पदं आहेत. एकूण जे पदं आहेत तुमचे अ आणि ब 1107 असे पदं होते DMER साठी. तुम्ही जर त्या परीक्षेचं व्यवस्थित जर पाहिलं असेल, परीक्षा जर व्यवस्थित दिली असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आता जो मी तुम्हाला टेक्निकल किंवा जे विद्यार्थ्यांनी 200 पेपरचा मार्क दिलेला आहे, ज्याला व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही, अशा पोस्टसाठी ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना जर सेफ स्कोर जर पकडायचा असेल तर तुम्हाला ऑलमोस्ट, तुम्ही जर कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 150+ मार्क असणं मस्ट असणार आहे. किंवा यामध्ये जर तुम्ही अजून जर वाढीव केलं तर 160+ ज्या विद्यार्थ्याला असेल ते सेफ असणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी चाचणी घेण्याची आवश्यकता नाही त्यांची 160+ जाणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची जी व्यावसायिक चाचणी आहे त्यांची घ्यायची असेल त्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ मात्र कमी जाऊ शकतो. त्यांनी फक्त 120 किंवा एकूण त्यांचे 120 गुण आहेत, प्रत्येकी 30 गुण ठेवलेले आहेत, म्हणजे 120 गुणांचा पेपर आहे. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 65+ जर मार्क मिळत असतील किंवा अजून जर तुम्ही कमी केले तर 55, कारण ह्या ठिकाणी कमी मार्कांचा जो प्रिडिक्शन आहे तो माझा असणार आहे 120 पैकी. कारण यामध्ये जी व्यावसायिक चाचणी असते ती सुद्धा घेतली जाते आणि या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो कमी जातो. मी भरपूर ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे की कुठला कट ऑफ कमी जातो, कुठला कट ऑफ हाय जातो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी बहुपर्यायी किंवा जे विद्यार्थ्यांनी व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही
त्यांना 200पैकी ऑलमोस्ट 160+ मार्क असतील तर त्यांचा विचार त्यांनी करायचा आहे, किंवा 150 ते 160च्या दरम्यान असतील तर त्या विद्यार्थ्यांनी थोडं सेफ असतील. परंतु ते सेफ असणं म्हणजे काय, तर 160+ तुम्हाला मार्क असले पाहिजे 200पैकी, तरच तुम्ही सेफ आहात. आणि ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक चाचणी घेणं आवश्यक आहे अशा विद्यार्थी, तुम्ही जर जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 55 ते 65+ मार्क असणं मॅन्डेटरी असणार आहे. हा माझा संभाव्य कट ऑफ आहे. हा कट ऑफ बदलू शकतो किंवा वाढवू शकतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक चाचणी, ज्यांची प्रोफेशनल टेस्ट घेणं आवश्यक आहे, त्याच विद्यार्थ्यांचा माझ्याकडे रिस्पॉन्स आलेला आहे, किंवा त्याच विद्यार्थ्यांची आन्सर की माझ्याकडे आली आहे. बाकीच्यांची आन्सर की आली नाही आहे ते मी तुम्हाला अगोदरच क्लिअर करून घेतो. कारण ज्या विद्यार्थ्यांची आन्सर की येते नंतर आपण पाहतो, त्यानंतर मग विद्यार्थ्यांना कसा पेपर गेलेला आहे तो जो ट्रेंड आहे प्रत्येक विद्यार्थ्याला गेलेला पेपर तो सारखाच आहे का, त्यावरून आपण अनुमानित करतो. परंतु काहींचे जे पेपर आले नाही तर आपण मागील जे प्रश्न असतात किंवा मागील जे आपल्या पदभरती असतात त्यामध्ये किती गेलेला असेल कट ऑफ, त्यावरनं आपण अंदाजित कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद. तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला व्यवस्थित सांगितलं तर त्याहून अजून एक अनुमान लावता येईल, तुम्हाला स्वतःलाच अनुमान लावता येईल की किती विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडत आहे. चला विद्यार्थ्यांनो, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद.